तर 52 आज माहीत सांग असं होईल मला वाटलं पण नव्हतं. मी आणि प्रमोद निघलो होतो क्लासच्या दिशेने. सगळे पोरं थांबले होते उन्हात, मस्तपैकी थंडी म्हणून सगळे थांबले होते उन्हात. मग काही तर सगळे चालले होते पोरांच्या गप्पा-शप्पा. मग काय क्लासचा पण टाईम झालेला होता. मग सगळे पोरं निघले मग क्लासला. आम्ही पण निघलो मग क्लासला. मग काय पोरं खाली येऊन इथंच गप्पा सुरू केल्या. पण काय शेवट सरांनी आवाज दिला म्हणून हे निघले वरती. मग काय मग त्यात दुपारी सुट्टी झाली. त्यात त्यांची शांत बसणार नाही. त्यात येडेचाळे चालू होते यांचे. इकडं डोक तिकडं डोक. इथं डोकायला लागले. टाका आद्याभाई तर खाली उडी टाकायला लागलो. धरलं आम्ही त्याला. मग काय आद्याभाई झाले लगेच आकिबभाई पण उडी टाकायला लागलेत. मग तर 52 पोरांना खाली जायचं सोडून हे निघले डायरेक्ट क्लासच्या वर्षा दिशेने. तरी हे दरवाजा लावायला राहायचा. आज चुकून उघडा राहिलो सरांकडून. मग काही पोरांनी घेतलं फायदा आले डायरेक्ट टेरेसवर. इथं लागलं हिंडायला इकडं तिकडं. काही जादूने टाकली सरांच्या टीव्हीची रेंज घालून. एंटीना घालून टाकला. काही जादूने पतंग भेटला त्याचा मांज वाढला लागलं वरती नाचायला. तुम्ही बघू शकता आमच्या क्लासवरून वैजापूरचं वातावरण. आणि वैजापुरात बघता ही बाबळ याच्या खाली आम्ही उभं राहतो बरं का पोरांना. त्यात या पोरांची उत्तपाती. ही भिंत पण एकाच याची होती. एकाच विटीची रचल होती. तर टच केलं तरी वाकायचं बाई. पडला असते एखादं. मग काय पोराला म्हणलं चला इथून इज्जतीत. मग निघलो. जाता जाता हे लागलो आता सोलार फोडायला. म्हणलं जाऊन द्या म्हणलं सरांचे व्हायचे वांदे आंघोळीचे सकाळी सकाळी. मग काय आम्ही निघलो खाली. खाली आता घेतला आरशात सिनेमॅटिक शूट. आणि आद्याबाईला टाकायचे होते कपडे शिवायला. आणि आम्ही काय 10-20 गल्ल्या चक्कर मारून शेवट आद्याबाईचा टेलर भेटला. शेवट आम्ही क्लासच्या दिशेने निघलोच होतो. प्रमोदच्या खिशातून चुकून 60 रुपये दिसले आम्हाला. मग काय आम्ही आलो पाणीपुरी खायला. त्यात पाणीपुरी खाता शेवट सुकी पुरी खाऊन निघलो आम्ही क्लासच्या दिशेने. तर 52 आमचे सगळे तास भिजवून आम्ही आलतो इकडं पेठेत. द्यायचं कारण म्हणजे आम्हाला घ्यायची चप्पल. मग काय सार्थकला दाखवायला लागलो चप्पल. सार्थक म्हणलं घाल म्हणलं. सार्थक म्हणजे माझ्या मापाची नाही. चप्पल बघू राहिली ही जमान का मागची रिजनेबल आहे ती बी ते बघ. खरं म्हणलं तर या सार्थकला घ्यायचे होते बुटं. मग काय बुटं तर नाही घेतले. अशा ओव्हर ॲक्टिंगमध्ये सगळं दुकानच घेऊन टाकू त्यात काही नाही घेतलं. मग आम्ही आलो DMartमध्ये. ते मला शर्ट घ्यायचं. मग काय DMartमध्ये अशा ओव्हर ॲक्टिंगमध्ये कपडे बिपडे बुटं सगळं बघितलं. घेतलं तर काहीच नाही. सगळं बघितलं. मग मी निघलो माझ्या घरी. ते गेले त्यांच्या घरी. तर टाका ब्लॉगला सबस्क्राईब करून. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.